पूर्वीच्या वादातून तानाजी कांबळे यांच्या घरात घुसून त्यांच्यासह कुटुंबावर हल्ला केल्याप्रकरणी उमेश विटेकर, निखिल कांबळे, उमेश कांबळे या तिघा हल्लेखोरांविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद झाला होता। या तिघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली। त्यांना न्यायालयाने 25 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कनान नगरातील उमेश विटेकर, निखिल कांबळे यांचा शोभा कांबळे यांच्याशी वाद झाला होता। त्या रागातून उमेश विटेकर, निखिल कांबळे आणि डांगे गल्लीतील उमेश कांबळे या तिघांनी 19 मे रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास शोभा कांबळे यांच्या घराच्या दारात जाऊन शिवीगाळ केली होती। तसंच त्यांच्या घरात घुसून शोभा कांबळे, त्यांची मुलगी ज्योती यांच्यावर हल्ला केला। यावेळी पाचगावातील तानाजी कांबळे या त्यांच्या नातेवाईकांनी या तिघांना अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी संतप्त झालेल्या या तिघा हल्लेखोरांनी तानाजी कांबळे, आरती लांबा यांच्या डोक्यावर शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात तसंच घरात घुसून शोभा कांबळे आणि त्यांची मुलगी ज्योती कांबळे यांना मारहाणीचा प्रयत्न केला। या प्रकरणी तानाजी कांबळे यांनी शाहूपुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे। त्यांना न्यायालयाने 25 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।